मी असं दात घासत दारात उभा राहिलो होतो न मित्राशी दारावून निघाली होती. अकॅडमीची लाल लाल शर्ट घालून निघाली होती. त्यांच्याकडे बघून मला वाटलं पोलीस हो आपण पण बर बर. आणि करायचो मी. आणि अकॅडमीला असं झालं की मला कधी स्पोर्टचा गंधच नव्हता. म्हणजे स्पोर्टला कधी मी पळालो नाही, ग्राउंड केलं नाही, कुठला खेळ जास्त खेळलो नाही मी. त्याच्यामुळं मला ग्राउंड माझं वीक होत. तरी पण मी 100% प्रयत्न करायचो होण्यासाठी. हे अजिंक्य ताऱ्यावर तुम्हाला सांगतो, खालनं टॉप पासून आम्ही स्लो रनिंग करायचो ते वरपर्यंत. मग स्ट्रगल केलंय. भरती सुखासुखी होत नाही, घाम गाळायला लागतो, रक्ताचं पाणीच करायला लागतं या. शेवटी तयार झालो आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे किती वर्ष प्रॅक्टिस केली, म्हणजे किती महिने वगैरे? मी 5 वर्ष प्रॅक्टिस केली. बर. मला सांगा, तुमच्या डोक्यात आलं बाबा आपण भरती व्हायसाठी प्रयत्न, तेव्हा वय किती होतं? माझं 26 वय होतं त्यावेळेस. 26 वय होतं. आणि त्यावेळेस कसं होतं, आमची आई अडाणी, वडील अडाणी आणि आम्ही स्लम एरियात राहायला होतो. त्यामुळे शिकवाय कोण नव्हतं आम्हाला की बाबा 10वी पास झाल्यावर ह्या मार्गाने जा, 12वी पास झाल्यावर ह्या मार्गाने जा. आई आपल्या धंद्या उद्योगाच्या माग, वडील आमचं त्यांच्या धंद्या उद्योगाच्या माग, आणि कोण ट्रॅक द्यायला कोण नव्हतं, शिकवायला कोण नव्हतं. त्याच्यामुळे ह्यो वेळ गेला सगळा त्यात. आणि जास्त भरतीला उतरल्यानंतर ग्राउंड लवकर तयार होत नव्हतं. डोक्यानं हुशार होतो, गणित, अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण सगळं केलेलं. रिटर्न अकॅडमीत रिटर्नचा जरी पेपर निघाला तरी 85 ते 90ला मी 90 मार्क पाडायचो. 85 प्लस मला मार्क पाडायचे. पण ग्राउंड काय माझं वीकच होतं, लवकर होत नव्हतं ग्राउंड. त्यातनं पण मी ग्रोथ करायचो, झाटायचो, वाटायचं आज ना उद्या होईल. आणि दरवर्षी फॉर्म भरायचो, दरवर्षी फेल व्हायचं. घरातली नाराज व्हायची, राडायची. आमचं वडील तर तुम्हाला सांगतो, अलिबागला मी बँडमध्ये सिलेक्शन झालं माझं. वडिलांना कळालं तर ते अडाणी असल्यामुळे त्यांना कळालं नाही फायनल लिस्ट कधी लागते काय नाही. नुसतं कळालं, मी सांगितलं फोनवर, तात्या म्हटलं माझं बँडमध्ये सिलेक्शन झालंय. सगळ्या पोरातनी मला लय मार्क पडले. ते अडाणी असल्यामुळे त्यांना वाटलं पोरग झालंय भरती. त्यांनी अगोदरच अख्ख्या गल्लीत आमच्या पेढ वाटायला सुरुवात केली होती. दिसल त्याला सांगत होतं, पोरग माझं भरती झालं, पोरग माझं भरती झालं. आणि ते मनाला एवढं लागलं माझ्या. तेवढीच खंत आहे मला की माझा बाप जिवंत होता तोपर्यंत माझं यश मी बापाला माझ्या दाखवलं नाही. मिळेल तुम्हाला ती यश तर नक्की मिळेल. पण हा संघर्ष येतो, तुमच्या डोळ्यात पाणी आहे, तुम्ही भावनिक आहात. प्रेक्षक भरती होण्याचा संघर्ष सोपा नसतो. लोकांच्या अंगावरती वर्दी दिसते, पण ते तेवढं सोपं नसतं. बरं, मग त्याच्यानंतर पुन्हा प्रयत्न केला? प्रयत्न म्हणजे लाईफमध्ये अडथळे आले. यजबार व्हायच्या दिशेनं होतो आणि वडील वारल्यामुळं आईचा आधार व्हायचं होतं. त्याच्यामुळे मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणलं आईला आपली गरज आहे, त्याच्यामुळे आपलं तिच्याबरोबर भाजीपाला विकायचा. पाणी. मित्रांनो, आयुष्यात खूप गोष्टी शिकायला मिळतात. लक्षात घ्या, या देशात जेवढे कलेक्टर महत्वाचे आहेत ना, तेवढेच या देशातले भाजी विक्रेते, वडापावचा गाडा चालवणं, ही सगळी मंडळी महत्वाची. कारण एकूणच सगळे देशाच्या GDPत भर टाकत असतात. पाणी घ्या. पाणी घ्या. मग वडील गेल्यानंतर तुम्ही पूर्ण आई वडिलांना, म्हणजे आईला सहकार्य करा. त्यानंतर पण किती वर्ष भरती केली? त्यानंतर मला वाटतं मी 2 वर्ष प्रयत्न केला आणि परत मी यजबारच झालो. त्यानंतर लग्न झालं 2 महिन्याला लागला कोविड लागला. भाजीचं दुकान आमचं बंद झालं. पण मला ह्याच्या अगोदरचा माझा पहिला प्रश्न, जरा भरतीच्या पोरांच्या संघर्षावर बोला ना. भरतीच्या पोरांच्या संघर्षावर तुम्हाला सांगतो, मी स्वतः तेवढा संघर्ष केलाय. आणि मी माझ्या मित्रांचा कॉन्फिडन्स कधीच लूज होऊन दिला नाही. मी स्वतः बँड वाजवत होतो, ट्रॅम्पेट वाजवत होतो. मी माझ्या मित्रांना ती शिकवलं. आणि जी दुसरी पोलीस भरती करतात त्या पोरांना मी मराठी व्याकरण शिकवलं, गणित शिकवलं, बुद्धिमत्ता शिकवली. आणि माझ्याजवळ जे पोलीस भरतीचे मित्र होते त्यांना 100% पोलीस होण्यासाठी त्यांचा कॉन्फिडन्स वाढवला, कवाच लूज होऊन दिला नाही. लक्षात घ्या, घरचं 18-20 दारिद्र्य असतं आणि ग्राउंडवरती पळायला येणारे पोरं थोडंफार खजूर, थोडंफार गूळ, शेंगदाणं, कडधान्य, मटकी, हे सगळं थोडं प्रोटीनचं खाऊन तिथं आलेले असतात. आणि ती पोलीस होतात. ती जी फेस असते ना, जरा सांगा ना तुमच्या शब्दात. पोलीस भरतीचा संघर्ष म्हणजे तुम्हाला सांगतो, सकाळी 6 वाजल्यापासून पोरं ग्राउंडवर असते.
6 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत किती पळतोय हे जर पोरांना भान नसतं. त्यात कोणाकोणाच्या पायात स्पाईक असतो ऐपतीप्रमाणे. कुणाला स्पाईक मिळतोय, कुणाला टायटी मिळते, कुणाला किट मिळते. पण काय काय अशी पण असते ती की स्पाईक पण नसतो ना अनवाणी सुद्धा पोरं वाऱ्यागत पळते ती. म्हणजे नुसतं भरतीसाठी काजू बदाम आणि दूध पिऊन ताकद तयार होत नाही. ताकद अंतर्मनातनं लागते आणि ते डोळ्यापुढं आईबापाचं कष्ट आणि आईबापाचं स्वप्न बघून जर लढला ना एखादा तर तो पोलीस होतोच. काजू बदामात ताकद नाही, आईबापाच्या संघर्षात आणि आईबापाकडे बघून ज्या पोरांची ऊर्जा येते त्याच्यात खरी ताकद आहे. बरोबर आहे. लक्षात द्या, गरिबी हे जगातलं सगळ्यात मोठं विष आहे. म्हणजे विष एका बाजूला गरिबी एका बाजूला जर केलं तर ते दोन्ही इक्वल होईल, समान होईल. कारण तुम्हाला पैसा हातात नसल्यावर मरायचीच भावना येते. अशा सगळ्या कौटुंबिक परिस्थितीमधून मुलं भरतीसाठी प्रयत्न करत असतात. काय सांगाल याबद्दल? तुम्हाला सांगतो, माझी आई सकाळी 5 वाजता मंडईत जाते. मार्केटमधनं माल खरेदी करणार, कमी जास्त रेट करून कमीत कमी 1 ते 1.5 तास ते मार्केटमध्ये फिरत असते नुसती. कुठल्या मालाचं 4 रुपये कमी होत्याल, कुठल्या मालात एखादा रुपया जास्त भेटल, आपला फायदा होईल हे ती बघत असते. आणि ती 12-12 तास दुकानावर बसते. हे कशासाठी बसायचे? कारण तिला वाटायचं की माझं पोरगं कुठंतरी गरिबी हटवल, माझ्या मागची ही पिढा हटवल. दुकानावर बसायची, भाजी विकायची. म्हणून ती मला पाहिजे एवढा पैसा द्यायची की आपली गरिबी हटावी म्हणून त्या अकॅडमीची माझे लागल तेवढे पैसे द्यायचे. आणि असं बी नाही की लय पैसा होता तिच्याकडे, पण तिच्या डोक्यात एक होतं की माझ्या पोरानं काहीतरी बनावं. म्हणून ती कुठनं बी तडजोड करून दलालांचं 4 पैसे ठेवून कधी मला तिनं असं कमीपणात दिला नाही की माझ्या पायात बोट नाही, मला घालाय किट नाही. हे तिथं स्ट्रगल होतं. मला स्पाईक मागितला तर ते स्पाईक द्यायची, अप्पर मागितलं तर अप्पर आणून द्यायची. गरिबीमुळे सगळ्याच पोरांना अकॅडमी लावायची ऐपत नसते. ती पोरं स्वतः स्ट्रगल करते. ती कोण स्टडी रूम लावना, कोण एखादा चांगला क्लास लावना, पण स्वतःहून अभ्यास करते. ह्याला एकमेव कारण काय आहे की आपली गरिबी हटवायची. मी अशी परिस्थिती बघितल्या त्या की पोरं रागात वागते. ती 1600 मीटरला रागात वाकलेली मी पोरं बघितलेले आहेत, जीवाची पर्वा न करता. कारण जीवाची पण पर्वा करत नाही ते, कारण डोक्या पुढे एकच टार्गेट असतं, डोळ्या पुढं, की मला वर्दी घालायची आणि मला माझी गरिबी हटवायची. मित्रांनो, तुम्हाला सांगतो गोरेगावचा किस्सा आहे बरं का साहेब. पोलीस भरतीला आम्ही आदल्या रात्री गेलो होतो. सगळी फुटपाथवर अशी पोरं आम्ही झोपलो होतो. मच्छर बिच्छर चावत होता, आगाव बिंगाव काय नव्हतं. कुठनं तरी त्या मुंबईतनं 2 पोरं आली 2 व्हीलरवरनं आणि एका पोराची बॅग होती त्याची उशाला. त्यांनी ती बॅग घेतली आणि गाडीवरनं पळून गेली. ती पोरगं झोपलं होतं. हाय त्या अवस्थेत ती पोरगं जीवाच्या आकांतानं पळत होतं. एवढं पळत होतं त्याला भान नव्हतं, एवढं ती पोरगं पळत होतं. कारण त्याची ओरिजिनल डॉक्युमेंट सगळी त्या बॅगत होती. पोरगं धायमुक्या रडत होतं. आम्ही सगळे त्या पोराच्या मागं पळत होतो. रस्ता दिसल तिकडं आम्ही सगळे पोलीस भरतीचे पोरं पळत होतो. पण शेवटी ती 2 व्हीलरवरनं पळून गेलेली पोरं काय गावली नाहीत. आणि ती पोरगं आलं होतं बीडवरनं, पायात चप्पल सुद्धा नव्हती. अहो, ही गरिबी आहे. आणि ही गरिबी हटवायची असेल तर त्याला स्ट्रगल करावं लागतं. गरिबीला कारण देऊन चालत नाही. पण तुम्ही म्हणजे आता बहुतांश पोरं वडापावच्या गाडीवरती काम करतात, सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. त्या सगळ्यातून येतात, थोडेफार पैसे साठवतात. तर ते गोळी शेंगदाण्याचा खर्च भागवाय सुद्धा कधी कधी पैसे नसतात. ते जरा सांगा. हे अकॅडमीचं खूळ आता आलंय, पण काय काय पोरं अशी येते की त्यांना अकॅडमीचं पैसे भरायला सुद्धा नसतात. काय कायना ब्रँडेड शूज सुद्धा घ्यायला पैसे नसतात. तरी पण पोरं आपली साधा बाधा कसला तरी शूज घेणार, पण प्रॅक्टिस गोरागत. एखाद्या काजू बदाम वाल्याला सुद्धा तो मागं पाडणार, कारण त्याच्यात ती ऊर्जा आहे, ती रग आहे अंगात. त्याच्यामुळं किती जरी काजू बदाम खाणारा हे झाला, तयार झाला, तर ज्याच्यात रग आहे, ज्याच्यात ऊर्जा आहे, ज्याला खरंच व्हायचं आहे तो होणारच. तो कारण देत बसत नाही गरिबीची की मला बोट नाही, मला ट्रॅकसूट नाही आणि मला खायला गोळ शेंगदाण नाहीत किंवा काजू बदाम नाही किंवा मला डाएट नाही फॉलो कराय. शिव ज्याला गरिबी हटवायची आहे ना, तो कारण देत बसत नाही. तो कुठं ना कुठं लाईफ बनवतोच. काय काय पोरं जीव ओतून प्रयत्न करतात तरी पण शेवटी भरती होत नाही. फॉर एक्झाम्पल तुमचं उदाहरण, आता ह्यावर बोला. तुम्हाला सांगतो, पोरग कुठलं पण पोलीस भरती करायचं म्हटलं का नाही, ते आपलं 100% योगदान देतं.
पण त्याला नशिबाचा पण काहीतरी भाग असतो. कुठंतरी ग्राउंडवर गेल्यावर का नाही असा म्हणजे अंग थरथर कापतं, घाम फुटतो, भ्या वाटतं उडी मारताना की माझी उडी फॉल होईल का काय. आता उडी कॅन्सल झाली वाटतं. आता मला वाटतं 100 मीटर गोळा आणि 1600 मीटर 3च इव्हेंट आहेत. बरं. पण आमच्या वेळेत लॉंग जंप होती, तिथं अशी बॉर्डर आखलेली असायची. पळत याचं त्या बॉर्डरवर पाय जरी पडला की उडी फॉल. म्हणजे एका सेकंदात होत्याचं नव्हतं होतं. हे एवढं वर्षभर प्रॅक्टिस केलेलं असतं, स्ट्रगल केलेलं असतं, ती सगळं माती मोल होतं. मी स्वतः डोळ्यानं अनुभवलेला आहे. पोरं अशी धडा 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 लोळते ती ग्राउंडमध्ये, कारण परत पुढच्या वर्षीची वाट बघायची असते भरतीची आणि तेवढंच प्रॅक्टिस परत करायचं असतं. आणि अशा पोरांना काय होतं, टिंगल टवाळ्या करणारी चौकात बसलेली असते ती. मग एखादं पोरग येतं असं की त्याला विचारणार, अरे काय झालं, अरे फेल झालाच होय, बरं बरं, अरे जरा ताकदीनं पळ की. अहो ज्याला जो पायात पाय अडकून पडतोय, ज्याला व्यसन नाही ती, ज्याच्या अंगात जीव नाही ताव नाही, तसला बी तसल्या पोरांची मापं काढतो. मग त्यांना ही नव्हतो, अरे तू काय पळतोय म्हणणार, मी असा पळत होतो चान 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 100 मीटर म्हणणार, असं 20-10 सेकंदात मी पळेन. ही अशी टिंगल टवाळ्या करणारी पोरांना मापलत असते ती. त्यांना मला सांगायचं, जरा मैदानात उतरा आणि घ्या, नाही हृदय फुटून जीव सोडला तर म्हणेल ते ऐकीन. अहो तेवढं केलेलं आहे पोरांनी, स्ट्रगल केलेला आहे, तेवढी पळालेले असते ती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टिंगल टवाळ्या करणं हे भरपूर प्रमाणात झाले. आता माझा एक मित्र आहे, गे 2012 पासून ते आतापर्यंत तो पोलीस भरती करतोय. अजून नाही 2012 पासून ते आता 2026 आहे, आतापर्यंत तो पोलीस भरती करतोय. पण तो त्याच्या कष्टाला थांबलेला आहे का? नाही थांबला. दरवर्षी तो तेवढ्या ताकदीनं प्रॅक्टिस करतोय आणि प्रत्येक भरतीला तो 2 मार्कानं बाहेर पडतोय. कमी जास्त होतं, कमी जास्त होतोय. मग त्याला पाहुणे रावळी बोलतात, अरे काय झालं, होतोय का नाही, काय झालं, होतोय का नाही. त्याला एवढं म्हणजे त्रास होतोय त्याला, पण त्याला बोलायचं डेअरिंग होय ना कोणाला. म्हणून त्या मित्राबरोबर मी कायम त्याच्या सोबतीला असतो आणि प्रत्येक भरतीला मी त्याला सांगत असतो, यो मी नाही झालो, तू झालाच ह्याच्यात मी समाधान आहे. आज ना उद्या तू होणार का तर होणार. आणि हाय तो गोळा त्याचा आउट ऑफ आहे. तुम्हाला सांगतो 1600 आउट ऑफ टाकतोय तो. लेखीमध्ये कमी पडतं, लेखीमध्ये 1-2 मार्कानं ते आता नाही 2012 ते 2026 पर्यंत होतंय. पण असं नाही की त्याला यश येणार नाही, आज ना उद्या त्याला यश येईल आणि काय ना काहीतरी तो घडेल. आता तुम्हाला सांगतो, परवा मी एक व्हिडिओ बनवला होता. काय मित्रांनी माझ्या पोलीस भरती सोडली, काय केली, पण ज्यांनी पोलीस भरती काय झाल्यात. 1-2 माझा एक मित्र आला पुण्यावरनं, 6 महिने प्रॅक्टिस केली आणि तो पोलीस झाला. 6 महिन्याच्या प्रॅक्टिस मध्ये तो पोलीस झाला. आणि एक माझा मित्र आहे 10 वर्षे प्रॅक्टिस करतोय पण तो होईना. पण ह्याला नशिबाचा बी भाग लागतो, काय ना काहीतरी घडत असतं. निगेटिव्ह ऊर्जा असणार आहे, होती काहीतरी लिहिताना म्हणा मिस्टेक होती, ग्राउंडवर मिस्टेक होती. तर आम्ही तो व्हिडिओ बनवला होता एक चेष्टा मस्करी म्हणून, की ह्यो माझा मित्र आहे 120 किलो वजन होतं तरी उडी आउट ऑफ टाकत होता. आणि ह्यो माझा मित्र आहे, अहो ह्यो पळताना ह्याचं पायात पाय अडकायचं, अजून ह्यो भरती झाला नाही, वैतुगून मोबाईल शॉपी टाकली. एक माझा मित्र आहे, त्यानं प्रकल्पग्रस्ताचा दाखला काढला, अहो त्यानं होमगार्ड केलं तरी तो भरती झाला नाही. शेवटी वैतुगून तो ऊस लावायला लागला, शेतकरी झाला. पण मला सांगायचं काय माहिती का, तुमचा जो हुनर आहे लहानपणापासून, जो तुमचा स्पार्क आहे, तो तुम्हाला पुढे घेऊन जाणार का तर जाणार. बरं मी नाही पोलीस झालो, पण आज मला 10 माणसं रील स्टार म्हणून माझ्याबरोबर बोलत थांबते ती आणि मला वेळ देते ती. ह्याच्यात मला समाधान आहे. मी गाणी लिहिले ती, कविता लिहिले ती, आणि आज ना उद्या मला माहिती आहे मी राडा तर होणारच आहे. दादा तर येणार आणि राडा तर होणारच. एखादी कविता म्हणा की, गाणं वगैरे एखादं 2 ओळी प्रेक्षकांसाठी. आता मी शेतकऱ्यांवर एक गाणं लिहिले, कारण शेतकरी जो आपला जगाचा पोशिंदा आहे त्याच्यावर एक कविता लिहिली, त्यांचा बी कॉन्फिडन्स वाढवणं एवढा माझा उद्देश आहे त्या कवितेत. म्हणा घे राव कविता. आम्ही कष्टकरी शेतकरी ही धरणी आमची माय, आम्ही कष्टकरी शेतकरी ही धरणी आमची माय, मंगळशनी हाताच्या रेषा हरवलं काय, काड्या कपारीनं गाठीनं आम्ही यशाचं शिखर, काट्या कुट्याची मुळीच नाही आम्हाला फिकर, अरे सुसाट वारा आशेची ज्योत विजवलं काय,
आम्ही कष्टकरी शेतकरी ही धरणी आमची माय. क्या बात आहे, क्या बात आहे. विश्वास नाही आम्हा नशिबाचा, आधार आम्हाला या काळ्या आईचा. विश्वास नाही आम्हा नशिबाचा, आधार आम्हाला काळ्या आईचा. पाहून कष्ट मेघराजा बरसल काय, अहो पाहून कष्ट मेघराजा बरसल काय. आम्ही कष्टकरी शेतकरी ही धरणी आमची माय. मंगळशनी हातात रेषा हरवलं काय. क्या बात आहे. लोक प्रेक्षकांना हे खूप आवडेल. तुम्ही आज जबरदस्त कविता गायली. तुम्ही भरती निमित्त बराच वेळ घालवलेला आहे. अजून काय सांगाल भरतीबद्दल? भरतीबद्दल मला एकच सांगायचं आहे की ज्या पोरांना वाटतंय तुमची जी कला आहे, तुमच्या जो हुनर आहे त्यात करिअर करा. समजा आता माझा एक मित्र, मी ज्यावेळी 2011ला तो मोबाईल रिपेअरिंग करत होता, योगेश रणखांबे म्हणून माझा चांगला मित्र आहे, त्याची महालक्ष्मी मोबाईल शॉप आहे शाहू स्टेडियम मध्ये. मला त्यानंच हा फोन घेण्यासाठी मदत केली आहे. कारण माझ्याकडे साधा फोन होता, ब्लर दिसायचा, त्यात मी व्हिडिओ करायचो. आणि त्याला पण वाटलं की माझा मित्र आहे ह्यो, माझ्या बरोबर भरती घेणं लय वेळा केली आणि ह्यो आता व्हायरल व्हायला लागलाय, ह्याला चांगला आयफोन द्यावा म्हणून त्यानं प्रयत्न केला. त्याच तुम्हाला उदाहरण सांगतो, तो मोबाईल रिपेअर करायचा. मोबाईल रिपेअरिंग, चांगले मोबाईल रिपेअर करायचा तो अँड्रॉइड. त्यावेळेस एक्सपर्ट होता मोबाईल मध्ये. आणि ती करून पण तो पोलीस भरतीकडे वळला होता. पोलीस भरती करायचा, पळायचा. तेच की तुम्हाला सांगितलं पायात पाय अडकायचं ती. लय हसली माणसं त्या याला. तर तुम्हाला सांगतो, तो काय पोलीस झाला नाही. तिने पण माझ्या सारख्यात 5-6 भरत्या केल्या. पण आज त्याच्या 3 मोबाईल शॉप आहेत. वाह, क्या बात आहे. आणि मोबाईल शॉपेत आलेले मोबाईल स्वतः रिपेअर करतो. कारण त्याचा होणार आहे, तो त्याची कला आहे आणि त्याला ती आवडायचं. तुम्हाला जी आवडतंय तीच करा, जी आवडत नाही त्याच्याकडे जर गेला तर काम गंडलं. तुम्ही लय भारी सांगितलं. मला सांगा, तुम्ही गाव लय भारी अनुभवलंय. एकदम प्रॉपर गावातली गल्ली बोळातली माणसं, थेट चुलीपर्यंत येणारा मित्र तुम्ही गावात राहून अनुभवलाय 100%. आणि मुंबईत शेजारी बसलं तरी राव माणसाला माणूस कोण जेवला का म्हणून विचारत नाही. ही जी फरक आहे ना, जमीन आसमानाचा फरक. बोला ना राव त्यावर जरा. अहो गावाकडचं कसं आहे, आपल्या घरात कालवण जरी नसलं आणि भाकऱ्या असल्या तर शेजारी जाऊन आपण वाटी घेऊन जाऊ शकतो. काय केलंय आज, आळणी पाणी काढायला काय केलंय का, द्या वाटीभर. गावाकडे देते ती. अहो ती बी देत नाही, तो म्हणतो डायरेक्ट बस इथं या जेवायला. जेवण बिवून होते. मुंबईत गेले की पहिला प्रश्न असतो, कधी जाणार आहे, जीवन कधी आलाय, जेवलाय का, बनवू पोहे. अरे बनव की मग इच्छा अरे खा बाबा. आपल्या गावाकडे कसं आहे, तू जेव्हा इच्छेल तेव्हा तुला जेवण चहा पाणी सगळं इच्छा अगर इचरू नको, हाताला धरून वडून आणून घरात बसावणारच. आपल्याकडे चहा देणार, नाश्ता देणार, वरनं घरी पाक त्याला सोडाय जाणार. आणि पहिली पद्धत होती, पाहुणा सोडताना का नाही, जवळ पाहुणा दिसायचा बंद होत नाही तोवर त्या पाहुण्याकडे बघायची ती माणसानं, असा हात करायची. म्हणजे माझं लहानपणी मला आठवतंय, काळ गेला. आम्ही असं दारात उभं राहायचो आणि आमचा मामा विमा निघाला का नाही की जवळ मामा दिसत नाही, 1-1.5 किलोमीटर अशी पटांगण असायची, तवर मामाला हात करायचा आणि मामा बी तिकडं वळून बघायचा आणि इकडं आम्ही पण त्याला हात करायचो. ही माणुसकी होती. ही माणुसकी होती. एक माया तळमळ होती. तशी सिटीत राहिलेली नाही. निघताय का येऊ सोडायला का बोलवू रिक्षावाला, अशीच म्हणते ती. खरी गोष्ट आहे. तुम्ही परफेक्ट वस्तुस्थिती मांडली बरं का. पण हे झालं माणुसकी बद्दलचं, खाण्यापिण्याबद्दलचं. गावात माणूस जास्त सुखी राहतो का शहरात जास्त सुखी राहतो, काय वाटतंय तुम्हाला? माणूस ह्यो गावाकडे सुखी राहतो. कारण शहरात काय होतंय, मुंबई पुण्यात एखाद्याची दुटी असते 8 तास आणि त्याचा प्रवास होतोय 5 तासाचा. जायला 2 तास, त्या धावपळीत वाडावडीत कामावर 8 तास जाणार, परत येताना तो वैतुगून येणार, परत 1.5-2 तास प्रवासात. मग तो जेवणार किती, त्या फॅमिलीला वेळ देणार किती आणि वेळ घालवणार कधी, झोपून परत उठणार की परत दुसऱ्या दिवशी कामावर गेला. म्हणजे ही एक अशी चेंगरा चिंगरीची लाईफ झाली. गावाला कसं आपलं उठला 5-6 वाजता, जाऊन आला, फिरून गुरं ढोरं सोडली, रानावानातली कामं केली, आला मनाचा मालक, दारी मोडली, पाणी सोडलं, काय असेल ते वावरातली कामं केली की निवांत आपला येऊन बसते. ती निवांत गप्पा मारत काम आहे. इथं कसं नाही, केलंच पाहिजे. अहो 10-10 हजार रुपये भाडा आहे त्या मुंबईतनी. पगार 20,000, घराला भाडं 10,000, रेशनिंग 3,000 तर राहिलं 7,000.
मग ते मला वाटतं त्यांचं बी बरोबर आहे, पाहुणा फया आला की ते म्हणणारच कवा जात आहे. खरंय 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 खरंय. तुम्ही खूप भारी वस्तुस्थिती सांगितली बरं का. पण दुसरा एक मुद्दा आहे, आता हे झालं गाव भारी की शहर भारी, पण शहराचे काही प्लस पॉईंट बी आहेत की हो. शहरात काही गोष्टी चांगल्या आहेत, जसं की आरोग्य चांगलं आहे, शिक्षण चांगलं आहे, हो. ह्या गोष्टी पण चांगल्या आहेत की, ह्याच्यावर तुम्ही कसं बघता? शहरात त्याच्या सुख सुविधा आहेतच, दवाखानं पाहिजे तेव्हा आहेत. गावाला जर एखाद्याला छातीत बितीत चमाकलं तर 10-10 किलोमीटर न्यावा लागतोय, त्या निम्यातच गारटतोय तो. तसं सिटीत कसं आहे, आपला उचला की 2 मिनिटात दवाखान्यात लावलं, दाबल्या छात्या बित्या, तोंडाला काय ऑक्सिजन बिक्सिजन लावलं, नळ्या वेळ्या टेव्या वेळ्या मागच्या जोडल्या की तो तयारच होतोय, उठतोय तयार घेऊ. पण ते गावाला काय होतंय, सुख सुविधा नसल्यामुळं ह्या गावाला जिथं सुविधा असेल तिकडे माणूस न्यावा लागतोय. शाळा चांगल्या आहेत, कॉलेजेस चांगल्या आहेत, तुम्हाला सांगतो म्हणजे प्लस पॉईंट सिटीत आहे का तर आहे. फक्त एवढंच आहे, माणूस आनंद, सुखी आणि समाधानी म्हणजे विदाऊट टेन्शनचा माणूस राहू शकतोय. तर गावाला इथं सिटीत काय होते, डोक्यात केवचाळ आहे. पोराचं शिक्षण आलं, घराचं भाडं आलं, हे आलं, ते आलं, ते आलं, ते आलं, म्हणजे मेंदवानं माणूस हँग होतोय सिटीत. आणि गावाला काय होतंय, गुरं सोडली की निवांत, काय असेल ते निवांत, भेटू नाही भेटू, हाय नाही ह्याचा काही विचारच नाही. इकडे जास्त विचारामुळं माणसं लागल्या सिटीतने गचकायला. आणि गावाला 80-90 वर्षापर्यंत आहे ते म्हातारं. माझा मामा आता 75 वर्षाचा आहे, जाणार माळाचा डोंगर खालीनं टॉप टू बॉटम वर चढतोय आणि मी 3 वेळा मध्ये रस्त्यात बसतोय. हा फरक आहे. हा फरक आहे. आरोग्य पाहिजे तर गावाला. पण लोकांना आरोग्यापेक्षा करिअर महत्वाचं वाटतंय राव, आणि त्यामुळं घोडपेंड खाते. आरोग्यापेक्षा करिअर महत्वाचं वाटत असलं तर पैसा पाणी कमवून सुख समाधान नाही, त्या रोगाच्या भरत्याच आहेत. माणूस सुख समाधान जर राहू शकतो, राहत असेल तर बिगर अपेक्षाचा काहीच मोह नाही त्याला. मला बुलेट पाहिजे, मला कार पाहिजे, ती कार बुलेट ही ती भानगडी कमवायसाठी माणूस गुरागत कष्ट करतोय, गुरागत कष्ट करतोय ना, आपली हौस मौज मजा पूर्ण करायचा प्रयत्न करतोय. आणि त्या नादात कुणाच्या डोक्यात रक्ताच्या गाठी होत्या, ते कुणाला ब्लॉकेज होते का, तर वास 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 वास, समाधान नाहीच. मला बुलेट पाहिजे, मला 4 लोकांनी म्हटलं पाहिजे ह्याच्याकडे काय क्वालिटी गाडी आहे, एक फॉर्च्युनर घेऊन आला म्हणून ह्या धावपळीत हे होतंय. आणि ठराविक काळानंतर त्यांना ट्रॅकला यावं लागतंय 55-60 नंतर, पण तोवर 500 रोग लागलेला असतं, 500 रोग तोपर्यंत लागलेला असतं. आणि त्या पैशाचा आणि त्या गाडीचा काय सुद्धा उपयोग होत नाही. आता ते आमचा मामा एक नाही, काय नाही त्याच्याकडे गाडी नाही, काय नाही, नुसते गावाला चालत फिरत असतो. कोणाचा कापूस असला की त्याच्या औषध मार, कोणाबर उसाला पाणी द्यायला जा, असली कामं करतो. काय मग त्याला टेन्शनच नाही, काय हाय नाही असलं टेन्शन नाही त्याला. अजून गोळी नाही, शुगर नाही, बीपी नाही, काहीच नाही त्याला. मस्त करोड रुपये पडल्या ते इकडे बेडवर झोपलाय, रोग राहायला लागल्या, त्या शुगर झाली, पाय काढलाय, हाय त्यात आनंद. आनंद कलेत आहे, नाचणं गाणं, लोकांबरोबर व्यक्त होणं आणि समाधानी राहणं. अपेक्षा वाढल्या की आनंद हराव. जे आहे ह्याच्यात समाधान मांडलं का नाही माणूस ओकेच. तुम्ही लय भारी बोलला, लोकांना सुद्धा खूप आवडेल, इतकं समाधानकारक बोलला. मग तुमच्या दृष्टीने गाव भारी कसे आहे? भारी अंतिम गावच भारी. गावच तुम्हाला एक साई मंदिरात अंगठी सापडली होती, त्या अंगठीचा काय किस्सा आहे नेमका? काय झालं, वोटिंग कार्ड काढायसाठी मी मिसेसचा आमच्या गेलो होतो आणि गुरुवार होता, म्हटलं चला दर्शन तरी घेऊन येऊ म्हणून बायको पोर बिर घेऊन मी आपलं दर्शनाला गेलो तर रिंग पडली होती खाली पायात. तर आयला म्हटलं दर्शनाला देवाला कोणतरी आला असेल, कशाला आपल्याला कोणाचं काय. मग ती रिंग घेतली मी आणि पुजाऱ्यांकडे दिली, म्हटले हे कोणाचे असेल त्यांना द्या, आणि गेलो निघून. आणि दुसऱ्या दिवशी माझा हप्तावाला आला की म्हटलं अरा आपण चूक केली का काय. पण नाही केलं, ते चांगलंच केलं, ते माघारी दिलं, कुणातरी गोरगरिबाचं ते मिळालं त्याला, आणि त्याच फळ बघा मी आता भोगतोय. माझ्या दुकानावर माझे 100-125 फॅन फॉलोवर माल खरेदी करायला येतात. म्हणजे आपलं चांगलं कर्म आपल्याला कुठं ना कुठं तरी ते तारत असतं का, तर असतंच. खरी गोष्ट आहे. मला सांगा, तुमच्या लाईफचं तसं अनेक किस्सा आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये पण सांगत असताय. पण मित्र एकदा भरती झाला होता तुमचा,
आणि तो ATM मधून पैसे काढायला गेलेला हो. आणि येताना ऍक्सिडेंट झाला. दुर्दैव आहे खरं त्याचा अपघात होणं, पण त्यातून ते वाचून पुन्हा पोलीस आहेत बरं का. हो. तो किस्सा काय आहे? विषय असा झाला, जितू कुठे म्हणून माझा मित्र आहे, आता सातारा शहर पोलीस आहे. तो मूळ बीडचा. ज्यावेळेस तो आला तेव्हा साधी पॅन्ट साधा शर्ट नाम बिम ओढून असा असायचा. मग सिटीत आल्यानंतर त्याच्यात बदल होत गेला आणि ग्राउंड त्यानं आउट ऑफ केलं. अकॅडमीला माझ्याबरोबर होता तो. ग्राउंड आउट ऑफ केलं, अभ्यास केला, एवढं स्ट्रगल केलं. कारण त्याच्या डोक्यापुढे एक होतं, त्याला वडील नव्हते, त्याची आई आणि भाऊ शेतातली कामं करायची. तुम्हाला सांगतो, तो पोलीस झाला. पोलीस झाल्यानंतर मला म्हटला, दादा म्हटला सगळे थांबा म्हटला, आपले मित्र घेऊन सगळ्यांना मी पार्टी देणार. म्हणून तो नाक्यावर ATM मध्ये पैसे आणायला गेला आणि पैसे घेऊन येताना रोड क्रॉस करताना त्याचा ॲक्सिडेंट झाला. तो डायरेक्ट कोम्यातच गेला. सातारा हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केला. मग आम्ही रात्रभर दवाखान्याच्या बाहेर बसून होतो. पैसे खर्चच कसं केलं मग? खर्चाचं म्हणजे त्याच्या भावानं, वडील नसल्यामुळे भावानं इकडं तिकडं गोळा करून आणलं होतं पैसे. आणि पोलीस नुसताच झाला होता, त्याच्यामुळे त्याला काही सुखसुविधा नव्हत्या. पण आम्ही सगळे मित्र त्या दवाखान्याच्या बाहेर बसून प्रार्थना करत होतो देवाला की परमेश्वर आमचा मित्र उठू दे म्हणून. पण ते सातारा क्रिटिक केअर सेंटरच्या बाहेर तुम्हाला सांगतो एक गणपतीचं देवाळ आहे, तिथं मी बोललो होतो गणपतीला. देवा म्हटलं, माझा मित्र म्हटलं एवढा कोम्यातनं बाहेर काढ, मी तुला 5,000ची माळ घालीन. पण माझा मित्र 4 दिवसानं कोम्यातनं बाहेर आला तुम्हाला सांगतो. आणि मी ती रील्स पण बनवली होती. त्यानं आता 10-12 लाखाची 4 व्हीलर घेतली. डायरेक्ट 4 व्हीलर घेऊन माझ्या घरी की दादा बस, आणि मला फिरवून आणला. पण मी जरी एक भाजी विक्रेता असलो नाही तरी माझे मित्र काय ग्रामसेवक आहेत, तलाठी आहेत, म्हणजे लय मोठमोठे हुद्द्याव आहेत मित्र, तरी पण ते मला अंतर देत नाहीत. डायरेक्ट माझ्या घरी येतात, मला फिरवणार, माझ्याबरोबर असे म्हणजे रिलेशन माझं चांगलं आहे. मित्रांचं माझ्यावर प्रेम आहे. चांगली गोष्ट आहे. मला सांगा, ते जे 4 दिवस कोमात गेले म्हणताय तुम्ही, काय झालं? कुठे मार लागलेला? काय किस्सा म्हणजे काय, कसं धडकलं, कसा प्रकार झाला तो नेमका? तो रस्ता क्रॉस करून असा येत होता. पैसे त्यानं आणलं होतं आम्हाला पार्टी द्यासाठी. त्याच्या डोक्यात एकच होतं की मी पोलीस झालोय, मी माझ्या मित्रांना पार्टी देणार. तेवढ्यात त्याला 2 व्हीलरवरनं उडावलं आणि तो डोक्यावर पडला. तो गेला कोम्यात. 4 दिवस तो उठला नव्हता. त्यानंतर प्रॉपर झाले. त्यानंतर 4 दिवसानं तो कोम्यात. त्याची मैत्री तुम्ही अजूनही मला वाटतं 10-12 वर्ष झाली का 7-8 वर्ष झाली? झाली की 10 वर्ष झाली. तरी पण त्यांनी ते मेंटेन केले आणि गाडी घेतल्यानंतर पहिल्यांदा आनंदाचा क्षण म्हणजे शेअर करायला ते तुमच्याकडे आले. कसं म्हणजे मित्रांच्या प्रेमाबद्दल काय सांगाल? मित्रांच्या प्रेमाबद्दल म्हणजे आपण जे मित्रांना जसं वागतो, मित्रांबद्दल तुम्ही जसं वागाल तसं तुम्हाला पुढनं प्रेम भेटणार आहे. मी माझ्या मित्रांना कायम माझ्या चुलीपर्यंत नेलेला आहे. म्हणजे अकॅडमी बाहेर गावानं आलेली पोरं असायची. माझे वडील ज्यावेळेस होते का नाही, ते स्वतः मित्र माझे किती पण घरी येऊ द्या, हातानं नाश्ता बिष्टा करणार, मित्रांना माझ्या चारायचे. घरात अंडी असतील शिजवून बिजवून जे मला खाया घालायचे का नाही, ते मित्र माझा जर घरी आला तर त्याला ती तेवढं देणार का तर देणार. क्या बात. आता ते तुमचे जे मित्र होते कोमात गेलते, त्यानंतर पुन्हा पोलीसमध्ये पुन्हा रेग्युलर ड्युटी वगैरे सुरू झाली, ट्रेनिंग वगैरे सगळं झालं, ते आता त्यांची प्रतिक्रिया काय असते? त्यांना काय वाटतं आता? काय आपल्या बाजू एवढा दुर्दैवी प्रसंग घडला आणि त्यातनं बाहेर पडून आपण आज पोलीस आहोत असं तो माणूस जेव्हा विचार करतो, त्यांना काय वाटतं? काय नाही, ते आता आहे म्हणजे त्याची लाईफ आता सुरळीत चालली. लग्न झाले, मुलगा आहे, तो पोलीस आहे, त्याची प्रगती आहे, म्हणजे चांगलं चाललंय त्याचं. पण त्या प्रसंगामधून बाहेर पडणं तो नशिबाचा भाग म्हणा किंवा कर्माचा भाग म्हणा, तेवढं सोपं नाही ते ना. सोपं नाही. कोमात गेलेला माणूस बाहेर येणं सोपं नाही. तर ते कसं या गोष्टीकडे पाहतात तुमचे मित्र? काय ना, त्याला ते आठवलं का नाही, तो असा भावनिक होतो. तो स्वतः मला म्हणतो काय नाही, हे म्हणला मित्रांच्या म्हणला प्रार्थना आणि आई वडिलांचं कष्ट, भावाचं कष्टच फळाला आलंय म्हणून ह्यातनं बाहेर आलो. एवढंच म्हणत असतो, त्याला आठवण झाली की. सो नाही, परवा रंगपंचमीनिमित्त 2-4 ओळी गायल्या होत्या बहुतेक. आणि पूर्वी कसं गावाकडे नागपंचमीला फुगडी असायची, नटून थटून सगळे मुलं मुली तयार व्हायची, ते सांगितलं. आणि पोळीवर असं शीग लावून जर पोळी ठेवली त्याच्यावर 1 रुपया ठेवायचा, आणि धार लावून जर त्याच्यावरती गुळूनी जर वतली तर तो पोळी रुपया खाली जायचा किस्सा सांगितला होता. तर सांगाय फोडून गावातला सण उत्सव कसा असतो? गावातला सण उत्सव म्हणजे एवढी पंचमी म्हणले की एवढी पळापळी असायची.
नागोबा. हा, मग कुंभारवाड्यात जायचं. हा, मी लहान होतो, मला वाटतं 6 वर्षाचा असेल. हा, आजीनं आमच्या मला असं मापटभर ज्वारी दिली होती हा, आणि हे वाड्यात घेऊन जायचं. हा, मग ती ज्वारी वाड्यात द्यायची आणि मग तिथनं 2 मातीचं नाग घेऊन यायचं. आणि त्यावेळेस सणाला कशी पळापळी असायची आणि ह्यो पुरींचा सण. एवढे पळापळी, नुसती पुरींचीच पळापळी आणि आम्ही नुसतं बघत बसायचं पोरांनी. मग ते बहिणीला आमच्या ड्रेस काय असेल ते फराक, मेहंदी आणणं, गजरं आणणं, नखपालीस, रातभर नुसता गराडात चालायचा. सगळ्या आळीतल्या पुरी एकत्र याच्या. म्हणजे खळं असायचं, खळं ज्वारीचं येते असं मोगळं पटांगण असलं का नाही की त्याच्यावर जिम्मा, फुगडी, काटवटकांना, सई फुगडी, एका हातानं पिंगा, फुगडी घालत घालत पिंगा घ्यायचा आणि एका हातानं सलाम ठोकायचा. पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा, असं लय खेळ असायचं. आणि आता ती खेळ बघायला भेटत नाहीत जास्त. त्याच्यामुळे या सणाला जरा अशी मजा कमी झाल्यागत झाली या. आणि पहिलं गावाकडे कसं असायचं, झोळणा असायचा, झोळणा बर. झोळणा असायचा आणि ती लह्या भाजायची आमची आजी. जरा लह्या म्हणजे काय आजच्या लह्या पिढीला म्हणजे कसं असतं, ही लह्या म्हणजे सांग. ज्वारीचं. ज्वारीचं. हा. आणि ते असं तव्यावर भाजायचं कडे हा, फाट 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 पॉपकॉर्न. हा, आता जे पॉपकॉर्न आहे का नाही म्हणजे लह्या. हा, बरोबर. हा, मग ते लह्या करायच्या, त्यात शेव टाकायची, तुम्हाला सांगतो बत्तास टाकायचं आणि ते जोहण्यात भरायचं. हा, आणि तो जोहणा म्हणजे बहिणीला आमच्या, तुम्हाला आठवतंय मला फराक असायचं आणि तो जोहणा अडकावलेला असायचा आणि जोहण्यात सगळं खायला. हा, मग ते वारुळाला जायचं हा, आणि वारुळाला जायचं, सगळ्या पुरी अशा जम्मा फुगडी तिथे खेळायच्या, वारुळाला पोजायच्या. मग तो सगळा अख्खा गावातल्या पुरी एका ठिकाणी गोळा व्हायच्या. हा, म्हणजे मजा यायची सणाला गावाला. हा, पहिलं हा. आता तसं नाही राहिलेलं. तसं नाही राहिलं. हा, थोडं असं दुर्मिळच झाले. हा, हा. जास्त मग पुरींना गाणी पण आठवत नाही ती. हा. आता मी एक रील्स बनवली, हा. ती काय माझं गाणं पाठ नव्हतं. म्हणा ते ना ते आमच्या गाणं. आईच्या तोंडून ऐकलं मी. म्हणा ना ते, म्हणा ना. काळ्या काळ्या वावरात कारल्याचा येल, काळ्या वावरात कारल्याचा येल, खालच्या बाजूला धामाजी सोनार, त्यानं घडी वेल्या पैंजण जोड्या, सीता माझी ल्याली मग वारुळाला गेली. हे असं आमच्या आईचं तोंडून गाणी ऐकून आमची थोडी थोडी पाठ आहे ती गौरी गणपतीची. हा, मला सांगा, तो पोळीचा किस्सा. पूर्वी काय करायचे लोक, पोळीवर पोळी असं शिग लावायची त्याचे आणि त्याच्यावरती रुपये ठेवायचे आणि मग त्याच्यावर काहीतरी, ते जरा सांगा ना तुम्ही. मला सांगितलं पूर्वी म्हणजे आपली संस्कृती म्हणजे पुरणपोळी, प्रत्येक सणाला पुरणपोळी आहे. मग त्यात ते कॉम्पिटिशन कसं, क्वालिटी कोणाची होती, सगळ्यात मऊ पोळी कोणाची होती. आमचे वडील सांगायचे पोळ्या पोळ्या अशी चळत ठेवायची पोळ्यांची आणि त्याच्यावर 1 रुपयाचा, 8 आण्याचा, 4 आण्याचा असा कॉईन ठेवायचा, कुठला पण असेल तो कॉईन, आणि त्याच्यावर गुळवण्याची धार सोडायची. जशी धार पडेल तसा तो कॉईन असा झिरपत 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 आत जायचा. एवढ्या पोळ्या मऊ असायच्या आणि त्याच्यावर ठरायचं खरी क्वालिटी कोणाची पोळी. म्हणजे ह्या ताईंची असू द्या, त्या ताईंची असू द्या, ज्याचा लवकर कॉईन जाईल त्यांची पोळी म्हणजे क्वालिटी. असं पूर्वीच्या अशी स्पर्धा. पूर्वीच्या स्पर्धा असायच्या पुरणपोळीच्या. किती सालची गोष्ट असेल ही साधारण? ही साधारण मला वाटतंय, आता ह्यो किस्सा मला आमच्या वडिलांनी सांगितलेला आहे. बर. हे आमच्या वडील सांगायचे, हे अनुभव आम्ही ही जगतोय, भोगतोय, हा, आणि ही रिअलिटी मी इंस्टावर जी मांडतोय हा, ते आमच्या आजीनं सांगितलेले आहेत, वडिलांनी सांगितले आहेत. आई काय गोष्टी सांगते. पूर्वीचा गाव बरा गाड्यांनो, पूर्वीची माणसं बरी गाड्यांनो, असं आपण सगळं म्हणतो. कसं पाहता या जुन्या दिवसांकडे? जरा जुन्या दिवसाबद्दल बोला ना. पेक्षा गावाकडे बरं का वाटतं, कारण गावाकडे आपुलकी माया प्रेम आहे. आपली माणसं आहे ती, धीर देणारी माणसं आहे ती. जरी काही घटना घडली तर आपल्या जवळ बसणारी माणसं आहेत. शहराकडे जर काय झालं तर अशी गर्दीत निघून जाणारी भरपूर माणसं आहेत ती, दुर्लक्ष करून. तसं गावाला काय नाही. वायच काय झालं तर ह्या आळीला आवाज झाला तर त्या आळीचा पळत येतोय. अहो, कुठल्याही जातीचं एखादा जर माणूस जर वारला तर त्याच्यासाठी 12 बैती येते. गावाकडे दुकानं सुद्धा बंद ठेवते ती. जवळ ते अंत्यविधी होत नाही तवर दुकानं बंद ठेवते ती. गावाकडे कसं आहे, आपुलकी माया प्रेम दडलेला आहे. हा, बरोबर. जरी काय अचानक एखादं संकट आलं हा, तर शेजारचा पाजारचा एखाद्या वाडी वस्तीवरचा लगेच पळत येतो. बरोबर. तसं शहरात नाही. काय झालं तर अशी दुर्लक्ष करतात. हा, आणि अपार्टमेंट जीवन शहरात असल्यामुळं काय कळून येत नाही कोणाचं काय. बरोबर. गावाला नुसता आरडला तरी तिकडनं माणूस पळत येणार का तरी येणार. एखादं गावाला एखादी मैत जरी झाली
तरी अजून दुकानं बंद ठेवतात. जवळ त्याचा अंत्यविधी होत नाही ना तवर दुकान सुद्धा उघडत नाही. हे ग्रामीण भागातलं देवाला पाणी सुद्धा घालत नाही त्या. हे गावाकडचं वैशिष्ट्य आहे. नाही खरं ग्रामीण संस्कृती अजूनही टिकून आहे. पण मला सांगा, व्हिडिओमध्ये एक किस्सा सांगितला होता की आज ही नोट माझ्या हातात आहे, ती उद्या दुसऱ्याच्या हातात जाऊ शकते, तुम्ही मेहनत केली तर ती तुमच्या खिशात येऊ शकते. जरा सांगा ना त्या मेहनतीच्या नोटेबद्दल. माझे वडील मला कायम म्हणायचे, हां जो दुसऱ्यावर अवलंबला त्याचा कार्यभार बुडाला. आता ह्या माझ्या रील्स व्हायरल बिरल होत्यात त्याच्यामुळे फॅन फॉलोवर वाढलाय. पण माझे मित्र भरपूर आहेत जे सरकारी नोकरदार आहेत, म्हणजे भरपूर प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकानं करिअर केलेलं आहे. पण मी एक सर्वसामान्यच आहे, मी एक भाजी विक्रेताच आहे. माझ्या प्रत्येक अडचणीला मी कुणाला म्हणू शकत नाही की मला 1000 दे, मला 500 दे, मला 200 दे. आणि जरी एखाद्याला मागायचं म्हटलं तर त्याला ती मागावंच लागतात. जेव्हा तो दिल तेव्हा ती माझं होणार आहे. जवळ त्या नोटा त्याच्या खिशात आहेत तवर त्या त्याच्याच आहेत. म्हणजे असं आपण किती वेळा प्रत्येकाला हात पसरणार. त्याच्यामुळे जर आपण कष्ट केलं आणि आपल्या खिशात 4 पैसे आले तर ती 4 पैसे आपण आपल्या बायका पोरांसाठी पाहिजे तेव्हा खर्च करू शकतो. माझ्या मनात आला आता पोराला माझ्या ड्रेस घ्यायचा, मी जाणार आणि डायरेक्ट ड्रेस घेऊन येणार. माझ्या मनात आलं माझ्या पोराला सायकल घ्यायची, मी जाणार की सायकलच घेऊन येणार. पण ती वस्तू खरेदी करायसाठी मी माझ्या भावावर, चुलत्यावर किंवा मित्रावर जर अवलंबून राहिलो तर ती मला सहजासहजी मिळणार नाही. त्यांच्याकडे हात पसरायचं, ती देतील तेव्हा ती मिळणार. पण त्यात जर तो जर म्हटला बरं थांब उद्या देतो तर उद्यापर्यंत वाट बघायची, परत म्हटला परवा देतो तर परवापर्यंत वाट बघायची. ही वाट बघायला लागली नाही पाहिजे आपल्या घरादाराला. आणि त्यांच्या भावनांचा खेळ नाही झाला पाहिजे. मागल तेव्हा वस्तू आपल्या फॅमिलीला बायका पोरांना मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी आपलंच कष्ट उपयोगाला येणार आहे. भावाचं किंवा मित्राचं किंवा पाहुण्या रावळ्याचं काय सुद्धा उपयोगाला येणार नाही. महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो, सोयऱ्याची संपत्ती आणि भावाचं बळ कामाला येत नाही. आता मी ताकदवर जर असलो तर हित मला 4-5 जण जर मारायला आली तर माझी ताकद मलाच उपयोगाला येणार आहे. माझा मस्त भाऊ बिल्डर आहे मोठा, तो 6 फूट हाईट आहे, 10-20 जण आडवी तिडवी करेल, त्याची जिम आहे. पण तो आता हित आहे का, वेळ प्रसंगी मीच आहे. त्यामुळे माझी ताकद मला उपयोगाला येणार आहे. आणि सोयऱ्याची संपत्ती ही सोयऱ्याचीच आहे, ती माझी नाही. ह्या अशा बारीक सारीक गोष्टी आमच्या वडिलांना शिकवल्यात आणि आता त्या आठवत्यात आहे. वडील हयातीत नाहीत पण त्यांनी सांगितलेली एक एक गोष्ट मला आठवते आणि ही जीवन जगताना मला तो अनुभव येतोय. त्याच्यामुळे मला लोकांना एकच सांगायचं आहे की आई वडिलांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. त्यांच्या प्रत्येक शब्दात एक शिक्षक दडलेला आहे, प्रत्येक शब्दात एक शिक्षक दडलेला आहे. तो तुमचं आयुष्य घडवत असतो. तुम्हाला कुठला क्लास लावायची पण गरज नाही किंवा कुठल्या व्हिडिओ बघून मोटिवेशन व्हायची गरज नाही. फक्त बारीक लक्ष द्या, आई काय म्हणते, बाप काय म्हणतोय, ह्याच्याकडे लक्ष दिलं ना तर आयुष्यात तुम्हाला कशाचीच गरज नाही. कधीच कुठला अडथळा येणार नाही का तर नाहीच. खूप भारी बोलला तुम्ही. म्हणजे हे जे खरंच अनमोल शब्द आहेत, हे जे तुम्ही जे आता सांगितलं ना, प्रेक्षक पण याच्यावरती खूप कौतुक करतील तुमचं. खरं तर ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. मला सांगा, आईचं आणि तुमचं खूप भावनिक नातं आहे. म्हणजे आईबद्दल बोलत असताना तुम्ही भरभरून बोलता. आईला तुम्ही कधी आईला पैसे फसून कधी खर्च करायचा तर बोला ना. आईबद्दल म्हणजे मी जसं मला आठवतंय तशी आई आमची 20 रुपये 15 रुपये रोजानं बांगलाय जायची, बांगलणीचे काम करायची. आमचे वडील इकडे शहरात राहायचं आणि मी, माझी आई आणि बहीण आम्ही गावाकडे होतो, आजोळी आमच्या. त्यानंतर जसं कळायला लागलं तसं वडील आम्हाला इकडे शहरात घेऊन आलं. पण तिथं आल्यानंतर आमची आई 1 वर्ष 2 वर्ष धुणं भांड्याची कामं करायला लागली इथं बंगल्यात. त्यावेळेस काय असायचं, 250-300 रुपये भेटायचं महिन्याला. महिनाभर भांडे घासायची ना 250-300 रुपये भेटायचे. सालची गोष्ट आहे तरी 97-96 ही गोष्ट आहे. बरं 250-300 रुपये महिन्याला भेटायचं. पुढे त्यातनं बी म्हणजे काय अपेक्षा कधी तिनं म्हणजे असा रडू दिला नाही मला. लागेल ते आणून देणार का तर देणारच. त्यानंतर धुणं भांडी झाल्यानंतर आईनं आमच्या मंडई चालू केली. ज्यावेळेस आमची आई पहिल्यांदा मंडईत भाजी काय बसली होती तेव्हा तिनं शेतकऱ्याकडनं वांग्याची पाटी खरेदी केली होती आणि दिवसभर विकून वांगी विकून त्या पाटीत आईला फक्त आमच्या 10 रुपये भेटलं होतं. 96 साली. पण आता आमची आई
तेवढ्या 5-6 दुकानात खरेदीत कोणाला ऐकत नाही आणि धंदा पाण्यात सुद्धा ऐकत नाही. एवढं म्हणजे वेट अँड वॉच. हा तुम्ही थांबा, धीर धरा, दम धरा, तुम्हाला यश येणार का तरी येणार. आणि दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे परिस्थिती नाजूक असताना पण आमच्या आईनं मला कुठल्या गोष्टीला नाही म्हटले नाही. किती पण पैसे मागू द्या. आणि मी बी तिला बऱ्याच वेळा फसवायचा प्रयत्न करायचो. कसं फसवायचं जरा सांगा. आता मी कॉलेजला होतो, कॉलेजची जी रिसिट यायची, कॉलेजच्या पावत्या यायच्या, बिलं भरलेली ही ती ऍडमिशन फी. ऍडमिशन फीच्या, मग तिला वाचा येत नव्हतं, वाचा येत नाही. मग ती पावती घ्यायची आणि आईला म्हणायचं, आई योगी कॉलेजमध्ये फी भरायची आहे, मला 1,500 रुपये लागणार आहेत. आता तिला वाचायची ना तर काय करणार आहे, पावती दाखवली. तिचा एक विश्वास होता की पोरा माझ्या बरं खरं बोलतोय तुम्ही तर खोटं बोला आणि मी तर खोटं बोलायचं. कसं आहे गणित सगळं. हा, मग तरी पण ती मला पैसे द्यायची आणि मी ती पैसे न्यायचो, मित्रांना खर्च करायचा, मैत्रिणीवर खर्च करायचो. पण तिनं मला कधी नाही असं म्हणले नाही. एवढ्या वर्षी नापास बिपास झालो, 7वीत झालो, 6वीत झालो, 9वीत झालो, 10वीत 3 वेळा नापास झालो. पण एकदाच तिनं माझा आत्मविश्वास खचून दिलाच नाही. पहिली नापास त्याला तर आई म्हणतात. त्याला तर आई म्हणते. आणि तिनं कधी माझ्या डोळ्यात पाणी बघितलं नाही. पण तुम्ही सगळे पास होत गेला, म्हणजे नापास झाले पुन्हा फॉर्म भरून परत फॉर्म भरायचो. मी म्हणायचो मला नाही शाळा शिकायची, पण आई आणि आमचं वडील एकच म्हणायचं, तू अजून 10 वेळा नापास हो. मग असे कितीपर्यंत कॉलेज केलं तुम्ही. मी TY माझं कम्प्लीट झालं, ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. क्या बात आहे. कॉलेजचा आनंद घेतला, युथ फेस्टिवलला गेलो, युथ फेस्टिवल गाजवलं. नुसती रांगोळी जर काढत मी उभा राहिलो ना कॉलेजमध्ये, तर पुरींचा घोळका असा कडनी उभा राहायचा. राख 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 पुरी बघायच्या, अशी रांगोळी पण मी क्वालिटी काढायचो. आणि आईचं आमच्या नातं सांगायचं झालं तर मी बऱ्याच वेळा नोकरीला गेलो, पुण्याला गेलो, काम सोडून आलो. कारण मी लहानपणापासून आईशिवाय राहिलोच नाही आणि मला आईशिवाय करमतच नाही. पोलीस भरतीला जरी गेलो तरी आईचं मला 10 फोन असायचं, अरे कुठं आहेस, काय आहेस. आणि मला हे सगळं व्यक्त व्हायचं होतं आईपाशी माझ्या. तिला सांगायचं होतं, कधी माझं 40 वय झालं, आईचं माझ्या 65 वय झालं, तिला सांगायचं होतं, आई मी तुला फसवत होतो. म्हणून मी एक रील्स बनवली मंडईतच दुकानावर, मित्रांनो ही माझी आई आहे, हिला मी फसवायचो, हिच्याकडनं पैसे काढायचो मित्रांवर उधळायचो. मला ते व्यक्त व्हायचं होतं, माझं मन मला आतल्या आत सांगायचं खोटं बोलायचं, खोटं बोलायचं, आईला खरं सांग, खोटं बोलायचं, खरं सांग. एकदा अलिबागला माझी भरती होती. अलिबाग म्हणजे आईला वाटलं लय कुठंतरी लांब निघालंय पोरगं. तुम्हाला सांगतो 15-16ची गोष्ट असेल, 15-16ची गोष्ट असेल. त्यावेळेस आईनं मला 15,000 रुपये दिले होते. बाप, अलिबागला जायला. अलिबागला जाया. बर. मग ते पैसे मी घेऊन मित्राला संग घेऊन गेलो, भरतीला गेलो. मग त्यातले 7-8 हजार रुपये मी खर्चले. आणि माघारी आल्यावर मग आईला दिली होती. म्हणजे त्यावेळेस आईनं असला काय विचार केला नाही, मी भाजी व्यक्ती माझं पोरग मला खोटं बोलतंय, फसावतंय का काय. पोरग माझा आहे ना, पोरग रडलं नाही पाहिजे, नाराज झालं नाही पाहिजे, हे घे पैसे, पाहिजे एवढं दिलं. पण मला बी खंत अजून अशी वाटते की तिनं जे स्वप्न बघितलं, तिला जे वाटत होतं की माझं पोरग असं असं घडावं, तिच्या अपेक्षा मी पूर्ण केल्या नाही. माझे वडील एक्सपायर झाले, त्याचं मला दुःख होतच की वडिलांपुढं मी माझं सक्सेस दाखवलं नाही. पण आता माझ्या रील्स व्हायरल होते, ते लोक बघते, ती 4 माणसं येते, ते आईला म्हणतात, अहो कुठे गेला रील स्टार, अहो रील स्टारची आई आहे तुम्ही. म्हातारीच्या चेहऱ्यावर एक समाधान आहे, म्हातारी हसते, म्हणजे तिला कौतुक वाटतंय की कुठं ना कुठं तरी माझं पोरग चमाकतंय, झळकतंय, 4 माणसं येते त्याला विचारते. त्या एवढीच अपेक्षा आहे माझी की आईच्या चेहऱ्यावर समाधान असावं. आणि तिला फसवलंय त्याचं काहीतरी ती मातीमोल व्हावं, जे फसवलं गांडावलं ती सगळं मिटून जावावं, काहीतरी चांगलं घडावं, काहीतरी चांगलं घडावं. एवढीच इच्छा आहे माझी, बाकी काय. क्या बात आहे, तुम्ही खूप भरभरून बोलला. मला एकच सांगायचं आहे की आई वडिलांना फसवू नका. आई वडील तुमच्यावर विश्वास ठेवते ते ना, कशासाठी ठेवते ते की त्यांना वाटतं की माझं लेकरू आहे, माझं पोर आहे, ते माझ्याशी खरं बोलतंय, त्याच्यामुळे त्यांनी विश्वास ठेवलेला असतो. खोटं बोलू नका. मी खोटं बोलत होतो म्हणून माझ्या आज भाजी विकायची वेळ आली, मी पोलीस झालो नाही. तसं आपण थोडं कष्टाला कमी पडलो का तर पडलोय, तेवढ्या ताकदीनं केलं नाही. आपण जास्तीत जास्त वेळ मित्रांना मैत्रिणींना, त्यामुळं आपण कमी पडलो. त्याच्यामुळे तुम्ही करू नका. आई बापा विश्वास ठेवा आणि त्यांच्या कष्टात चीज करा, एवढं तुम्हाला सांगायचं.
प्रेक्षक एक गोष्ट लक्षात घ्या, कधी कधी काय असतं, यशस्वी माणसाचा सल्ला घेण्यापेक्षा अपयशी माणसाचा सल्ला पण खूप महत्त्वाचा ठरतो, कारण त्याच्या चुका त्याच्या लक्षात येत असतात. तर मला एक गोष्ट सांगा, आजकालची जी तरुण मुलं आहेत ना, करिअरमध्ये बराच वेळ जातोय. पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी MPSC 5-10 वर्ष पोरं घालवतात, बराच वेळ जातो आणि मग पुन्हा शेवटी गावाला येतात, काहीतरी शेती बघतात, मग लग्नाचं प्रेशर असतं, पैशाचं प्रेशर असतं, कोण मुलगी देत नाही, मग आजकालच्या मुलांची लग्न होत नाहीत. हा एक सामाजिक समस्या आहे ॲक्च्युली. हे सगळं फार जटिल आणि गुंतागुंतीची सामाजिक समस्या आहे. मला सांगा, त्या मुलांना काय सांगा ज्या खूप वेळ घालवतात करिअरमध्ये, काय चुकतंय, का पोरगं सक्सेस होत नाही, काय वाटतं तुम्हाला? सक्सेस न होण्याचे कारण म्हणजे काय होतं, हां जे आपल्याला आवडते तीच करा. जर मनाव बोधरेशन करून म्हणजे ताण तणाव घेऊन जर तुम्ही पोलीस व्हायला जाल तर तुम्ही होणार नाही. करेक्ट. होणार नाही का तर नाहीच. जे तुमच्यात होणार आहे, जे कला आहे ती जोपासा, त्याच्यात तुमचं करिअर होणार. वडून ताणून काय करायचा प्रयत्न करू नका. खरं आहे तुम्ही म्हणता ते, पण वस्तुस्थिती काय माहिती आहे का साहेब, आजकाल अशी परिस्थिती आहे की शेजारचा मुलगा झाला तर तू का होत नाहीये असं म्हणून आई वडीलच मुलांवरती प्रेशर क्रिएट करतात आणि त्याच्यामुळे ते मुलगा दडपणाखाली जातो. स्वतःची इच्छा आहे ना साहेब, ती मारतो. ही वस्तुस्थिती आहे, यावर काय सांगा? आई बापाचं जे स्वप्न आहे तीच पूर्ण होऊ शकतंय असं नाही. आईबापांनी पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं पोरात होणार काय, तो काय करू शकतो, त्या दिशेनं त्याला पाठवा. तो 100% सक्सेस होणार. तुम्हाला सांगायचं म्हणजे जर करिअर घडवायचं असेल तर माणसानं महत्वाचं बिगर व्यसनी राहिलं पाहिजे, सक्सेस व्हायचं असलं. पण लोक आजकालच्या या अर्धनग्न नाचणारा धांगडधिंगा, सोशल मीडियावरच्या रील्स, चित्रपटांमधली व्यसनाधीनचे सीन पाहून लोकांना पण तसं वाटतं की आपण पण नाही एकदम असा रोबोट सारखं राहावं. काय विचित्र केस कापतात, विचित्र कपडे घालतात. खरं तर याच्यावर तुम्ही खूप चांगलं बोलाल, सांगा जरा याच्यावरती. म्हणजे लोक बघूनच इन्फ्लुअन्स होतात हो, बघूनच त्यांच्यावर प्रभाव पडला नाही सगळ्या मीडियाचा म्हणा किंवा सोशल मीडियाचा, चित्रपटांमधला, त्यातूनच शिकतात ना सगळे. सोशल मीडियावरती व्हिडिओ बघून म्हणजे पूर्ण प्रयत्न करतात. एखादा हिरो बाबा असा दिसतोय, त्यानं असे कपडे घातले, त्यानं असा गॉगल घातलाय, त्याच्याकडे अशी गाडी आहे, मग ती मिळवायचा प्रयत्न करते, ती वागायचा प्रयत्न करते. आभासी जग ती पिक्चर पुरतं मर्यादित आहे. रिअल लाईफ वेगळी, त्याला ती सगळं मिळालंय म्हणून तुम्हाला मिळालं असं नाही. आणि त्याची नक्कल करून त्याचं आयुष्य आहे तसं जर तुम्ही जगाय जाल तर तुम्ही गणणार का तर गणणार. आपलं रिअल लाईफमध्ये आपणच हिरो आहे. जसं हाय असं तुम्ही वागा, तुमचा हाय असा स्वभाव दुनियाला दाखवा, त्यातच तुम्हाला दुनियाला तुम्ही हिरो दिसाल. तुम्ही जर दुसऱ्याची नक्कल करायला गेला तर तुम्ही गणणार आहे का तर गणणार आहे. क्या बात आहे, भारी सांगितलं तुम्ही. आई वडिलांना काय सांगा? आई वडिलांना पण कधी कधी काय वाटतं माहिती आहे का, अरे माझा मुलगा, माझी मुलगी पिक्चर मधल्या हिरो हिरोईन सारखी दिसते, किंवा अरे माझा मुलगा हे करतो, आजकालची मुलं खूप हुशार आहेत म्हणून ते सगळ्या गोष्टींचं पांघरून टाकतात आणि मग चालढकल करतात, कानाडोळा करतात. तर त्यावर काय सांगा? तुम्हाला सांग, कधी कधी काय असतं, मुलगा चुकतो किंवा मुलगी चुकते, वडिलांच्या लक्षात येतात आई पांघरून घालते, आणि कधी कधी आईच्या लक्षात येतं वडील पांघरून घालतात, आणि या सगळ्यांचा फायदा घेत पोरं पुढे मोठी होतात आणि गंडवागंडवी करतात. सांगा ह्याच्यावर जरा, ठीक आहे? आता विषय काय होतो, आई जरी माया असली, आई मस्त, आईच्या मनात माया प्रेम आहेच, तसं बापाच्या पण मनात तळमळ प्रेम आहे. जे पोरग लहानाचं मोठं केलेलं असतं आणि एकदा मुलं झाल्यानंतर आई बापाचा 100% फोकस असतो. त्यांच्या इच्छा स्वतःसाठी ती जगत नसतात, त्या पोराच्या सुखासाठी ती झटत असते. त्यांच्या फक्त डोक्यात एकच असतं की माझं पोरगा आनंदी आणि सुखी समाधानी दिसावं. आणि ज्या वेळेस बाप पोरांना वराडतो, पोरांवर चिडतो, त्याला एक कारण असतं, कारण बाहेरचं दुनिया आणि जग बापानं बघितलेलं असतं, ते घरात बसून आईनंही तेवढं भोगलेलं नसतं. आणि ज्यावेळेस बाप पोराला बोलायला जातो, पोरीला बोलायला जातो, तेव्हा आई म्हणती, ओ अजिबात बोलायचं नाही बरं का, त्याला अजिबात बोलू नका. मग ह्याचा फायदा पोरं घेते ती, आणि पोरांच्या डोक्यात एकत्र राहत, बाप जरी वराडला माराय आला तर आई माझ्या बरोबर आहे, आणि आई वरली तर बाप माझ्या बरोबर, आणि आई वराडली की बाप माझ्या बरोबर आहे. ही ज्यावेळेस पोरांची मानसिकता होती त्यावेळेस पोरं बिघडत जाते. मग कॉलेज बुडवणं, आई बापांना फसवणं, भिरकुटून जाते ती, व्यसनाधीन होते ते. कारण त्यांना समजतं की बाबा घरातनं आपल्याला एक जरी मारायला लागला तरी एक आपल्याला सपोर्ट करतोय. त्याच्यामुळं आई बापांना एकच करावं
की बाप जर वरडायला लागला तर आईनं आपलं मुख गिळून गप्प पाडावं, आणि आई वरडायला लागली तर बापानं गप्प पाडावं. तुम्हाला गोष्ट सांगतो याच्यामध्ये, अतिशिक्षा आणि अतिलाड दोन्ही घातक आहे पालक म्हणून, बरोबर आहे, आई वडील म्हणून. पण कधी कधी काय होतं माहिती आहे का, अतिलाड कडनं पण नडतं किंवा अतिशिक्षा देणं पण नडतं, आणि त्याचं तशी उदाहरणं पण आहेत समाजामध्ये. त्यावर काय सांगा? मला सांगतो, ते परवा एक मी रील्स बघितली, बारक्या पोराकडनं आईनं फोन वडून घेतला. ह्यो लाडच आहे, पोरांना फोन देणं बघाय म्हणजे ह्यो लाडच आहे. त्या आईनं फोन वडून घेतला म्हणून त्या पोरांना आईच्या झिपऱ्यात धरून वडून पोरग 5-6 वर्षाचं रडायला लागला. म्हणजे ह्यो लाडच आहे. ह्यो लाड पुढे जाऊन घातक होतो. घातक होतो म्हणजे ह्या लाडाचा लय त्रास होतो, प्रमाणाच्या बाहेर त्रास होतो. त्यामुळे पालकांनी आपण किती लाड करतोय त्याचं भान ठेवावं. आणि ह्यो लाड पुढे जाऊन तुम्हाला सांगतो एवढा घातक होतो, एवढा घातक होतो की पोरांना आई बापाची किंमत राहत नाही. आता आम्ही ज्यावेळेस होतो, आम्हाला कॉलेजला असताना कीपॅडचं सुद्धा फोन नव्हतं. कीपॅडचं फोन नव्हतं. मग आम्ही ह्याच्या मैत्रिणीचा जरी फोन याचा असला तरी एखादा आमचा जागीरदार मित्र असेल तर त्याचा नंबर द्यायचो. आणि हे आम्ही जे आता बिगर व्यसनी आहे, म्हणजे चांगली आईबापांची काळजी घेणं, आईबापांना वेळ देणं, हे आम्ही कशामुळे बघतोय, कारण आमच्या आईबापांना हालाकी दिवस काढल्यात, ती दिवस बघितल्यात. आम्हाला जरी नुसता तुम्हाला सांगतो पार्लेचा बिस्किट पुडा घ्यायचा म्हटलं तरी आईबापाकडे पैसे नसायचे. म्हणजे वेळच्या वेळी पोरांना जाणीव करून दिली का नाही की बाबा नाही भेटणार, आपली परिस्थिती नाही, पुढे जाऊन त्या पोरांना त्याची जाणीव राहते. पण आता पोरग वाईट जरी रडलं की रडू नको बाबा, धरी लगेच पाहिजे, हे मोबाईल धर, सायकल ही पाहिजे ती पाहिजे. परिस्थितीची जाणीव पोरांना न झाल्यामुळं पोरं पुढे जाऊन बिघडते ते. त्याच्यामुळं आईबापानं वेळोवेळी पोरांना जाणीव करून द्या. त्यानं मागितल्या एखादी वस्तू देऊ नका, त्याला जरा झळ लागू द्या की मला भेटना, नाही भेटल्यानंतर काय होतं जरा तडपडू द्या, त्याला वेळच देऊन द्या. हल्ली काय झाले, मागितली की वस्तू दिली. मला सांगा, तुम्ही आता सोशल मीडियावरती रील्स बनवता, वस्तुस्थिती मांडता, अनुभवातले बोल, सल्ला, मार्गदर्शन करता, लोकांना ते आवडतं. आता ह्या 3-4 महिन्यात तुम्ही चांगलेच लोकप्रिय आहे तुमच्या आसपासच्या परिसरात म्हणा, पंचकृषीत म्हणा. तर 3-4 महिन्यापूर्वीची लाईफ आणि आत्ताची लाईफ तुम्हाला काय फरक जाणवतोय? रील्स बनवायला सुरुवात केली, रील्स माझ्या व्हायरल होत गेल्या. 4 माणसं माझ्याकडे आकर्षित झाली, जी माझ्याकडे वाईट नजरेने बघत होती, बाद आहे, थर्ड क्लास आहे, ती पण माणसं माझ्या जवळ या लागली, माझं कौतिक करायला लागली. त्याच्यामुळं मलाही भारी वाटायला लागले. कारण मला आज ना उद्या वाटत होतं की माझी कला बाहेर यावी, 4 लोकांनी माझं बघावं, माझं कौतिक करावं. खरं आहे. मला सांगा, तुम्ही ते कामगारांच्या 700-800 रुपये पगाराचा एक किस्सा सांगितला माहिती आहे का, आणि गरीब का राहतात ते पुन्हा एकदा सांगा, तेवढ्याच वेळेत पुन्हा एकदा सांगा. ते रील्स बनवली होती मी. अरे 800 रुपये हजेरी तुला, 200 रुपयाची क्वार्टर, 200 रुपयाचं मटाण, वड आळणी पाणी काढाल, संध्याकाळी डोकसं जड होतोय, दुसऱ्या दिवशी कामाला सुट्टी मारतोय आणि ठेकेदाराला सांगतोय की सुट्टी घ्या, आज सुट्टी घेतो. आणि पगार आला की म्हणतो एवढंच कसं, कारण ती उचला अगोदर घेतलेली असते. कारण हाय, तुम्हाला सांगतो, ज्या माणसाला 10,000 पगार आहे तो 5 माणसांचं कुटुंब सुखी, समाधानी, आनंदी सांभाळू शकतो. त्याला व्यसन आहे तो काय सुद्धा करू शकत नाही, नाहीच करू शकत. त्याच्यामुळे ही व्यसनं बंद करून लोकांनी आपलं प्रगती पकडावी, प्रगतीचा मार्ग पकडावा. आणि ही उचलीची जी भानगड आहे ती व्हिडिओ एवढा व्हायरल झाला, सगळ्या महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो 750 लोकांनी त्या व्हॉइस यूज केला आणि त्यांच्या पण व्हिडिओ व्हायरल झाला. कारण ही सत्य आहे. उचली 8 दिवस कंटिन्यू भरा, पगार घ्या, जो 8 दिवसाचा येतोय त्याचं रेशनिंग भरा, पुढच्या 8 दिवसात आहे त्याचं भाडं भरा, पुढच्या आठवड्यात येईल त्याची एखादी बेशी लावा, नाहीतर बँकेत टाका. तशा हाजऱ्या भरपूर आहेत. आता बेगाऱ्याला तुम्हाला सांगतो 800 रुपये हाजरी आहे. गौंडी सेंटरिंगवाल्यांना 1000-1100 रुपये हाजरी आहे. म्हणजे गच्च पगार आहे. वाईच कमी सरकारी नोकरदारागत पगार घेतात आहे गडी, पण जरा टाकाटाकीमुळे गणतंय का. जबरदस्त सांगितलं तुम्ही. टाकाटाकीमुळे काम गंडते. ते गंडू नये म्हणून सांगा ना जरा. ते गंडू नाही म्हणून व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे, एवढं. त्याच्याशिवाय काय नाही. फक्त याला एकमेव कारण आहे माणसाची अधोगती व्हायला, व्यसन. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे मित्र एकूण, माझ्यात जी कला आहे ना ती माझ्या मित्रांनाच माहित होती ठराविक.
की बाबा ह्यो काय करू शकतो. कारण मी मित्रांच्या घोळक्यात गेलोय आणि तिथं हास्य झाला नाही असं नाही. मी घोळक्यात गेलो की मित्र एकच मानते ते, दादा तर येणार आणि राडा तर होणार. ह्यो माझा स्पार्क आहे ना असा इज्जत चालला होता. पोरग संसार बायको आई म्हातारी झाली, तिला बीपीच्या गोळ्या चालू आहेत. त्यामुळे या कलीकडे दुर्लक्ष माझं होत चाललं होतं. पण माझा मित्र सुहास पवार त्याला माहित होतं ह्यो आज ना उद्या झळकणार का तर झळकणार. तो फक्त सांगत सुटायचा, दादा हे बनव, दादा ही रील्स टाक, दादा असं करायचंय तुला. एक दोन कमेंट वाईट आले की माझी अशी चिडचिड व्हायची, झेट यायची मला. बंद करतो मग वाईट वागाळा माणसं बोलते ते काय करायचंय. तो म्हणायचा लक्ष देऊ नको असल्याकडे. अरे ही ओरडत राहणार, दुर्लक्ष कर म्हणला. अरे एक दोघांना कमेंट केली तर 10 जण तुझी कौतिक करणार आहेत. मी बंद केलेलं बनवायचं. त्याच्या एका शब्दामुळे ते परत मी चालू केलं आणि बघत 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 माझे व्ह्यूज मिलेनियम मध्ये गेले पा. नाही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही तुम्हाला जाणीव आहे, मित्रांची पण जाणीव आहे, परिस्थितीची जाणीव आहे, आपण रोज काय करतो ह्याची जाणीव आहे. हे खूप कौतुकास्पद आहे. आणि या देशात जेवढे कलेक्टर, पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार जेवढे महत्वाचे तेवढेच या देशातला सामान्य नागरिक सुद्धा महत्वाचा आहे. कारण कायद्याला समान सगळ्यांना संधी दिली आहे. ती संधी खेचता आली पाहिजे, शोधता आली पाहिजे. या देशाच्या GDP करोडपती पण टाकत असतो आणि रस्त्याच्या कडेला भाजी विकणारा माणूस पण टाकत असतो. या देशात जेवढा कोट्यावधीचे उलाढाल करणारा उद्योगपती महत्वाचा, तेवढाच या देशामध्ये वडापाव विकणारा सुद्धा महत्वाचा. कारण तो पण डाळ, मीठ, तेल, चटणी आणत असतो. एकूण देशाच्या GDPत भर पडतो. त्यामुळं तुमचं बोलणं हे तितकंच महत्वाचं आहे जेवढे या देशातले कलेक्टर महत्वपूर्ण बोलतात. कारण हा सामान्य माणसाचा अनुभव आहे आणि सामान्य माणूसच ह्या लोकशाहीचा कणा आहे. तुम्ही वेळ दिला, भरभरून बोलला, मोकळेपणाने गप्पा मारल्या, सातारचा बेधडकपणा, रांगडेपणा आहे तसा तुम्ही मेंटेन ठेवला. त्याबद्दल तुमचं विशेष आभार. प्रेक्षकांना तुमची मुलाखत प्रचंड आवडले, त्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद. तुर्तास पुन्हा एकदा धन्यवाद. अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि ज्ञानासाठी दहावेला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक आणि इंस्टाला पाहत असाल तर दहावेच्या दोन्ही पेजला फॉलो करा. तुर्तास मनःपूर्वक धन्यवाद.